आपल्यासोबत लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे आहेत, त्यांच्याशी बोलूयात। नमस्कार सतीश सर, मला सांगा आजच्या दिवसातली अत्यंत महत्त्वाची बातमी भारतासाठी सुद्धा म्हणावी लागेल, या सगळ्याचे कसे चांगले परिणाम होताना दिसतील? नक्कीच सुरुवातीला 5 दिवस, नंतर 10 दिवस आणि आता 2 आठवड्यांचा हा सीज फायर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या ठिकाणी डिक्लेअर करणं हे नक्कीच फायद्याचं आहे, अमेरिकेसाठी सुद्धा, इराणसाठी सुद्धा आणि संपूर्ण जगासाठी। मुळात तुमच्या प्रश्नाचा रोग जो आहे की कसं हे फायद्याचं त्या ठिकाणी, कारण जर खरोखरच अमेरिकेनं तशा प्रकारची आक्रमकता दाखवली असती तर इराणचं तर प्रचंड नुकसान झालंच असतं, पण इराणनं रिटॅलिएट केल्यामुळे अमेरिकेचे जे आखाती देशांमधले बेसेस आहेत, त्याचबरोबर अरब राष्ट्रांमधले डिसॅलिनेशन प्लांट असतील, तेल विहिरी असतील, सिव्हिलियन इन्फ्रास्ट्रक्चर हे सुद्धा पूर्णतः उद्ध्वस्त झाले असते। मागच्या 5 आठवड्यांचा हा जो पश्चिम आशियामधला संघर्ष आहे, ऑलरेडी त्याच्यामुळे $100च्याही वर कच्च्या तेलाच्या किमती या आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या होत्या, हे आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं। आणि दुर्दैवाने भारतासारखं राष्ट्र जे ऑलमोस्ट 88% आपल्या तेलाची आयात वेगवेगळ्या देशांकडून त्या ठिकाणी करतं, आंतरराष्ट्रीय स्तरावर $1 प्रति बॅरल जरी किंमत तेलाच्या वाढल्या तर त्याचा फटका ऑलमोस्ट एका वर्षामध्ये $2 बिलियन भारताला त्या ठिकाणी बसतो इम्पोर्ट बिलच्या माध्यमातून। तर नक्कीच ही अशी घोषणा झाल्यानंतर तेलाच्या किमती काही अंशी त्या ठिकाणी कमी होतील अशी अपेक्षा आहे की 2 आठवड्यामध्ये या शस्त्रसंधीच्या दरम्यान इराण आणि अमेरिकेमध्ये आणखीन काही चर्चा त्या ठिकाणी होईल। स्पष्टपणे सांगायचं तर मला नाही वाटत की 2 आठवड्यांमध्ये या युद्धाला पूर्ण विराम लागेल, पण वेळोवेळी मी जे सांगत आलेलो आहे की हा पॉज, हा स्वल्प विराम हा वाढत जाईल आणि नेमकं तेच होत आहे। पहिले 5 दिवस, नंतर 10 दिवस, आता 2 आठवडे आणि येणाऱ्याही काळामध्ये हा पॉज वाढेल आणि कमीत कमी हा संघर्ष निवळेल, हे महत्वाचं आहे। त्याहून महत्वाचं भारतासाठी हे युद्ध एका बाजूला राहिलं, पण स्ट्रेट ऑफ होर्मुझ ओपन होणं हे अत्यंत महत्वाचं आहे। आता ज्या बातम्या येत आहेत की इराण त्याच्याशी संबंधित टोल चार्ज करेल, तर दुसऱ्या बाजूला ओमान सुद्धा या स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून जाणाऱ्या जहाजांवर त्या ठिकाणी टोल चार्ज करेल। आता नेमकी ती किंमत किती असेल, काय कंडिशन्स असतील हे पाहाव्या लागतील, पण एक गोष्ट नक्की की स्ट्रेट ऑफ होर्मुझ ओपन झाल्यामुळे एक प्रकारे तेलाच्या किमती कमी होतील, भारताची ही आयात निर्यात आणि त्याच्याशी संबंधित जहाजांची वाहतूक होण्यासाठी ते फायद्याचं ठरेल। एकूणच हा निर्णय स्वागतार्ह जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि त्यातल्या त्यात भारतासाठी असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा संघर्ष थांबवण्यासाठी म्हणून भारतासोबतच चीन, रशिया यासारख्या देशांनी जर प्रयत्न केले तर कदाचित आणखी पुढच्या काळामध्ये सुद्धा हा संघर्ष थांबवणं शक्य होईल का? नक्कीच। मुळात जे आहे वरकर्मी दिसतंय की पाकिस्ताननं या ठिकाणी मध्यस्थी केली, पण स्पष्टपणे सांगायचं तर पाकिस्तान जे आहे ते अमेरिकेचं पिल्लू आहे। अमेरिकेनं पर्पजफुली पाकिस्तानला एक प्रकारे मध्यस्थाच्या भूमिकेमध्ये या संघर्षामध्ये ठेवलं, जेणेकरून डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्स्ट्रीम पोझिशन घ्यावी आणि मग पाकिस्तान सारख्या मध्यस्थानं सांगितलं म्हणून आम्ही एक पाऊल मागे हटलो अशा प्रकारचं जगाला दाखवावं, म्हणूनच पर्पजफुली डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला ज्या मध्यस्थाच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी टाकलेलं आहे। पण खरं जर तुम्ही मला विचाराल तर यामध्ये अप्रत्यक्ष अत्यंत महत्वाची भूमिका जी राहिली ती चायनाची राहिली। चायनानं एक प्रकारे इराणला सांगितल्यामुळेच इराण या सीज फायर साठी त्या ठिकाणी रेडी झाला आणि जसं तुम्ही राईटली पॉइंट आउट केलं, दीर्घ काळाचा विचार करायचा असेल, या स्वल्प विरामाला जर पूर्ण विरामामध्ये कन्वर्ट करायचं असेल या संघर्षाच्या अनुषंगानं, तर माझ्या मते आशियामधला अत्यंत महत्वाची पॉवर आणि जगामधली इमर्जिंग सुपर पॉवर भारत याची अत्यंत महत्वाची भूमिका त्या ठिकाणी असणार आहे। इराणशी आपले मैत्रीचे संबंध आहेत, इस्रायल अमेरिकेशी आपण चर्चा त्या ठिकाणी करू शकतो आणि भारताच्या अर्थव्यवस्थेतही त्याच्याशी निगडीत आहे, म्हणून भारतानं नक्कीच येणाऱ्या काळामध्ये महत्वाची भूमिका अदा करावी। अरब राष्ट्र असतील, इराण असेल, त्याचबरोबर इतर राष्ट्रांशी चर्चा करून यामध्ये जर काही महत्वाची भारताला भूमिका अदा करता आली तर ते फायद्याचे ठरू शकते। सर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी। तर आपल्यासोबत निवृत्त लेफ्टनंट जनरल